अ, नमस्कार सर्वांना. आज आपण बऱ्याच दिवसाने पुन्हा या रामायणाच्या चिंतनासाठी एकत्र झालो. आजचा दिवस अत्यंत सुंदर आहे. कोजागिरी पौर्णिमेचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असं म्हटलं जातं की को जागरती, कोण कोण जागा आहे. तर आपण सगळेच जागे आहोत. कारण जागा कशासाठी? भगवंताच्या चिंतनासाठी. आणि म्हणून म्हटलेले की आपण सर्वजण या निमित्ताने सगळेजण जागृत होऊन काय या श्रवणाला एकत्र झालेलो आहोत. आणि म्हणून नक्कीच आपल्याला काय आहे त्याचा छान फळ मिळणारच आहे. असं आपण रामाकडे मागणी करूया आणि सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा द्यातो तुझी राजसयो गमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरु चरणी मनापासून नमन करून आज आपण चौथ्या भागामध्ये रामकथेचं पुढे चिंतन बघणार आहोत. मागच्या वेळेस आपण भगवंत विष्णू काय करणार आहे? अवतार घेणार आहे. सगळेजण त्यांच्याकडे मागणी करायला गेलेले आहेत. पृथ्वी पण गोमातेचं रूप घेऊन गेली आणि तेव्हा भगवंतांनी यायचं सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि पण आता येणार कुठे? कारण वंश अत्यंत पवित्र शुद्ध भगवंताचा अवतार हवा आहे ना, होणार आहे. त्यामुळे इतका शुद्ध पवित्र वंश. आणि त्यासाठी आपण कसा हा रघुवंश आहे हे बघत आहोत. तर हरिश्चंद्राचं मागच्या वेळेस आपण बघितलं होतं आणि त्याच्यात एक अत्यंत सुंदर गोष्ट बघितली होती की म्हणजे कारण काय, कथेचं चिंतन करता करता त्याच्यातून काही काही आपल्याला घ्यायचं पण काय या दृष्टीने आपण ते बघत असतो. की म्हणून तिथे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ज्याने जीवनामध्ये असत्य भाषण कधीच केले नसेल ना, की ज्याचे जीवन सत्याने परिपूर्ण असेल तर तो जे म्हणेल ना तसं होतं. म्हणजे पंचमहाभूत पण त्याच्या वाणीचा आदर करतात. हा महत्वाचा मुद्दा आपण बघितला होता. आता पुढे बघणार आहोत की अजून त्या रघुवंशामध्ये दिलीप राजा त्याची कथा बघणार आहोत. की दिलीप राजा आहे तो सूर्यवंशी आहे, पण त्या दिलीप राजाला संतती नाहीये. आणि म्हणून तो एक दिवस वशिष्ठ मुनींच्या आश्रमात जातो आणि म्हणतोय, गुरुदेवा वंशाला दिवा नाहीये. तेव्हा वशिष्ठ म्हणतात की दिलीपा, तुला अतिशय उत्तम असा पुत्र होणार आहे, पण तुझ्या हातून एक प्रमाद घडला आहे आणि त्यामुळे प्रतिबंध तो येत आहे. काय झालेलं आहे की एकदा घाईघाईने स्वर्गातून येत असताना, आता त्यावेळेस आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की त्या वेळेस हे सगळे लोक काय करत यायचे, हे राजे लोक इंद्राला मदत करायला जात असत. म्हणजे स्वर्ग आणि ही जी आपली मृत्यूभूमी यांचं नातं असायचं. इतकी काय पारदर्शकता होती जेव्हाच्या राजांमध्ये सुद्धा. आणि म्हणून घाईघाईने तो काय केलेला असतो, दिलीप राजा गेलेला असतो स्वर्गामध्ये. तर येत असताना कामधेनू समोर असते, पण त्याच घाईघाईत असल्यामुळे तो तिला साधा नमस्कार सुद्धा करत नाही आणि त्यामुळे कामधेनू नाराज झाली.
आणि तिची नाराजी वसिष्ठ सांगताय की तुला पुत्र प्राप्तीला प्रतिबंध ठरलीये. आता त्याच्यावर एकच मार्ग आहे की कामधेनूची कन्या जी नंदिनी आहे ना, ती मात्र माझ्या आश्रमात आहे. तू तिची सेवा कर, म्हणजे तुला पुत्र प्राप्ती होईल. आणि म्हणून नंदिनीची सेवा करण्यासाठी महाराज दिलीप आपल्या पत्नीसह गुरुदेव वसिष्ठांच्या आश्रमात येऊन राहिले. बरोबर नोकर चाकर काहीही घेतले नाही, जड जवाहीर काही नाही. एखाद्या सामान्य तपस्वीप्रमाणे दोघे पती पत्नी एका कुटीरमध्ये निवास करतात. रोज प्रातःकाळी नंदिनीची पूजा करतात. हं? गोमातेची कारण असं आहे की गोमातेची सेवा केल्याने सगळ्या अर्थसिद्धीचे द्वार उघडते. म्हणजे सगळ्या पुरुषार्थाच्या प्राप्तीचं मुख्य द्वार काय? गोमातेची सेवा. सगळे पुरुषार्थ म्हटले, नुसतं अर्थ म्हणजे वैभव नाही, सगळ्या अर्थाने अर्थ म्हटलेला आहे. आता त्याची पत्नी सुदक्षिणा राणी ही पण रोज नंदिनीची पूजा करते. रोज दोघं पूजा करतात. आरती झाली की राजा दिलीप त्या नंदिनीच्या पाठोपाठ दिवसभर हिंडतो. हं? म्हणजे कसं काय हिंडतो म्हणजे काय, की जसा छायेसारखा राजा तिच्या सेवेकरता, तिच्या संरक्षणासाठी तिच्या पाठोपाठ जातोय. नंदिनी उभी राहिली तर राजा दिलीप उभा राहतो. ती चालू लागली तर राजा चालत राहतो. ती बसली तर राजा बसतो. नंदिनी उभी आहे आणि राजा दिलीप बसलाय, असं कधीच झालं नाही. हं? आज आपण बघतो की मुलं वडिलांशी गप्पा मारत असताना सोफ्यावर लांब पाय करून काय वडील उभे आहेत आणि मुलं आपले बोलतात आहेत. असं काय आहे? हे असं भारतीय संस्कृतीच्या परंपरेला असं साजेसच नाही. हं? की वडिलांच्या समोर पाय पसून बसलं हे योग्यच नाही. म्हणून नंदिनी जेव्हा पाणवठ्यावर पाणी पिऊ लागते ना, तेव्हा तो तहानलेला दिलीप पाणी पितोय. ती जेव्हा तृण चरत असते तेव्हा तो एखादे फळ खातो. सायंकाळच्या वेळेला तिच्या पाठोपाठ येतो. कारण नंदिनी मुक्त आहे ना, तिची सेवा चालली आहे. त्यामुळे ती जसं करेल त्याच्याप्रमाणे हा काय करतोय? तिची सेवा करतो आहे. हं? म्हणजे असे की सेवा करायची असेल ना, तर वागणं कसं उचित पाहिजे हे याच्यातून दाखवलेलं आहे. एक छोटेस उदाहरण आहे की एक पोलीस अधिकारी असतो. त्यांनी काय केलं, एका प्रवचनात ऐकलं की रोज आई वडिलांना नमस्कार जो करतो ना, त्याचा भाग्योदय होतो. आता त्यांनी काय केलं, घरी येताच आपल्या आई वडिलांना आज्ञा केली की रोज सकाळी मी जात असताना तुम्ही दोघे दारात उभं राहिलं पाहिजे, कारण तुम्हाला नमस्कार करायचा आहे. बिचारे घाबरलेले माता पिता उभे राहायचे. हं? चिरंजीव आता काय आहे, त्याचा भाग्योदय व्हावा आणि म्हणून तो नमस्कार करणार. अशा प्रकारचं काय म्हटलेलं आहे, की असं सेवेमध्ये चालत नाही. कुठलंही बंधन नसलं पाहिजे. आणि तसं दिलीप राजा ते दाखवतोय, की नंदिनी स्वतंत्र आहे. हं. आणि तो तिच्या अधीन आहे. सायंकाळी आश्रमात परत येताना पुन्हा नंदिनीचे पूजन होते. गुरुदेवांना काही निवेदन करून रात्री दोघं जण व्रतस्थपणे निसतात. पुन्हा सकाळी तीच सेवा सुरू. अशा प्रकारे 21 दिवस झालेले आहे. महाराज दिलीप आणि महाराणी सुदक्षिणा दोघेही काय या कामधेनूच्या सेवेत आहेत. आणि आता अखेर परीक्षेचा दिवस आला. एके दिवशी आता काय दिलीप राजा असाच नंदिनीच्या पाठोपाठ चाललेला असताना एकाएक काय झालं, नंदिनी दृष्टीआडच झाली. म्हणजे एक छोटस टेकाड होतं, त्याला तिने वळसा घेतला. आता दिलीप राजा तिथे पोहोचण्याच्या पूर्वीच तिने काय केलं, एकदम जोरात हंबरडा फोडला. हं. दिलीप धावत धावत गेला आणि काय ते दृश्य पाहिलं ते बघून तो चक्रावला की नंदिनीच्या पाठीवर एक भयंकर सिंह बसलेला आहे आणि ती मान टाकून आपली काय पडली आहे. आता ते दिलीपने पटकन काय केलंय राजानी, बाण काढण्यासाठी हं, एकदम भात्याकडे हात नेला, पण त्याचा हातच त्या भात्याला चिकटून गेला. दुसरा हात काय धनुष्याला चिकटून राहिला.
जसं आता असतं ना, एखाद्या भीषण सर्पाला मंत्राने रद्द करून टाकावे ना, तसं हा राजा काय अविरुद्ध झाला, त्याला काही हालचाल करता येईना. त्यावेळेस तो सिंह हसला आणि मनुष्यवाणीने बोलू लागला की महाराज तुम्ही परत जा. गेले कित्येक दिवस मला उपवास घडला आहे. आज इतक्या दिवसाच्या पश्चात ही छान गाय मिळाली. आता मी तिला खाणार. आणि काय आहे, मी महादेवकांचा सेवक आहे. आणि या देवदार वृक्षाला भगवंत महादेवानी आपला पुत्र मानलेला आहे. आणि त्या वृक्षाच्या सेवेकरता मला इथे ठेवलंय. आणि पुन्हा मला सीमेच्या बाहेर जाता येत नाही, कारण महादेवांनी काय केली आहे, तशी आज्ञा केली आहे. आता जे जे सावध येतं ना या सीमेमध्ये वर, त्या लगेच काय आहे, त्याच्यावर माझा हक्क असतो. आता ही काय आलीये, आणि त्यामुळे मी खूप प्रसन्न झालो. आता मी हिला खाणार आणि माझ्या व्रताचं पण पालन करणार. हं? कारण बाहेर मला जाता येत नाही. आता असं इथे इथे आणखीन एक मुद्दा लक्षात येतो की वृक्षप्रेम आज आपल्याला सगळ्यांना शिकवण्यात येतं ना, पण हे आपल्या ह्याच्यामध्ये आधीच काय आहे, वृक्षाला महादेवांनी पुत्र मानलेलं आहे. म्हणजे किती वृक्षाचा सांभाळ केला पाहिजे हे ह्याच्यातून सूचित होतं. त्यावेळेस राजा दिलीपने काय केलंय, सिंहाला अगदी आर्धवी स्वरात म्हणतो, अरे सिंहा, सेवा म्हणजे तुला काही कळतं का? माझ्या गुरुदेवांची गोमाता आहे, माझी आराध्य आहे. म्हणून तू काय कर, कृपा कर आणि हिला खाऊ नकोस. सिंहाने विचारलं, अरे पण मग माझ्या भुकेचं काय? तर राजा दिलीप म्हणतो, मी तुझ्याकरता शिकार आणतो ना. तो म्हणतो, सिंह म्हणतो, नाही, सिंह कधीच दुसऱ्याची शिकार खात नसतो. आणि दुसरं म्हणजे मला सीमेच्या बाहेर पण जाता येत नाही. हं? नाहीतर मला हा उपवास घडलाच नसता ना. माझं क्षेत्र एवढं ठरवलेलं आहे. त्या क्षेत्रामध्ये जे येईल त्यालाच मी खायचं. आणि त्यामुळे तुझी गुरुभक्ती असली तरी पण मला आता काही दुसरा उपाय नाहीये. तर राजाच्या लक्षात आलेलं आहे की शस्त्राच्या साह्याने तर गायीचं रक्षण करू शकत नाही. हात चिकटलेले आहेत. हं? आणि याला आता सांगतोय तरी हा ऐकत नाहीये. तेव्हा तो त्याला म्हणतो की मग आता काही पर्याय सांग तू मला. राजा म्हणतोय की आणि मातेला मात्र सोड. तेव्हा ती म्हणतो, मला एकच पर्याय दिसतोय की गायी ऐवजी तू तुझे जर प्राण देत असशील ना, तर मी तुला खातो आणि हिला सोडतो. त्याबरोबर राजा दिलीप लगेच म्हणतो, चालेल, तू माझे भक्षण कर, पण हिला माझ्या डोळ्यात देखत सोड. पुन्हा सिंह म्हणतो ते ऐकून, अरे राजा, तुझी काय डोके फिरले का? माणसं जख्ख म्हातारी झाली किंवा त्यांचे शरीर रोगाने छिन्न भिन्न झाले ना, तरी त्यांना मरावंसं वाटत नाही. किंवा 18 दारिद्र्य असेल तरी त्याला जगावंसं वाटतं. आणि तू तर कसा एवढा मोठा राजबिंडा, दिसायला सुंदर, यौवन सळसळते, आणि एका गायीसाठी मरायला तयार होतो. असं काय बावळटपणा करू नको. तू आणि पुन्हा या भूमीचा स्वामी आहेस. तुझे जीवन किती मोलाचे आहे. आनंदाने संसार कर, पृथ्वीचं राज्य कर. त्यावेळेस दिलीप राजा इतकं सुंदर उत्तर देतोय की ते असं सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावं. त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे की, अरे सिंहा, तुला जर माझी दया येते का रे, तर तू या माझ्या हाडामासांच्या देहावर दया करू नकोस. माझी जे कीर्तिरूपी शरीर आहे त्याच्यावर दया कर. कारण आता जर मी परत गेलो ना, हे माझं हाडामासांचं शरीर जगेल, पण माझ्या कीर्तीला कायमचा कलंक लागेल. हं? आणि हे हाडामासांचं शरीर तर कधी कायम टिकते का? म्हणून असं जो कोण खराच विचार करतो ना, तो ती लोक असं म्हटलेले की अशी या पिंडाबद्दल, देहाबद्दल एवढी काय आस्थाच ठेवत नाही. पण कीर्तीसाठी मात्र काय आहे, त्यासाठी त्याच्यावर दया तू कर. हं? म्हणून यश कीर्ती रूपी शरीरावर तू दया कर म्हटलेले. मला खाऊन ती माझी यश कीर्ती उज्ज्वल राहू देत. हं? कारण माझ्या पुढच्या पिढ्या आहेत ना, त्या कधी असं म्हणता कामा नये की आमचे आजोबा पणजोबा एक गोमातेचं पण रक्षण करू शकले नाही, आणि त्यांनी काय प्राणांचा त्यांना मोह झाला. म्हणून सत्कीर्ती असं म्हटलेलं आहे की हे एक सुद्धा काय मोठे जीवन मूल्य आहे.
समर्थ म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. हं? अर्जुनाला पण हेच सांगितलं भगवंतानी. त्यामुळे आता सिंह शेवटी म्हणतो की राजा, आता तुला मरायचं आहे ना, तर मग मी आता काय सांगू तुला, चल हो तयार आता मरायला. लगेच महाराज दिलीपने काय केले, गुडघे टेकले, डोळे मिटले आणि मनामध्ये गुरुदेवांचं स्मरण केलं आणि सिंहाला म्हणाले, आता तू माझ्यावर झडप घालू शकतोस. आणि काय आश्चर्य, आकाश मंडळातून पुष्पवृष्टी झाली. राजा दिलीप एकदम चक्रावून गेला. समोर पाहतो तर काय, त्या ठिकाणी सिंह नव्हता, साक्षात कामधेनू उभी होती आणि तिच्याजवळ नंदिनी होती. तेव्हा कामधेनू म्हणाली, तू धन्य आहेस राजा, तुझ्या हातून माझा अपराध घडला होता म्हणून मी तुझी परीक्षा घेतली. पण आता तू मात्र नंदिनीचे दूध काढ आणि प्राशन कर, आणि त्या योगी तुला काय होईल, परम प्रतापी पुत्र होईल. आता वेळ काही घालवू नको. आता पण दिलीप राजा कसा आहे, तो खरा पुत्र प्राप्तीसाठी अत्यंत उत्सुक आहे, तरी पण त्याच्याकडे विवेक जागा आहे. तो म्हणतो की नाही, नंदिनीच्या दुधावर पहिला अधिकार माझा नाहीये, तिच्या वासराचा आहे. आधी मी नंदिनीला आश्रमात घेऊन जाईन, पहिल्यांदा वासरू पोटभर दूध पिईल, वासराचे पोट भरल्यावर शिल्लक राहिलेले दूध मी गुरुदेवांच्या पुढे ठेवीन आणि त्यातील जे दूध ते मला देतील त्याचा प्रसाद म्हणून मी स्वीकार करेन. म्हणजे मी सेवक असल्याने परस्पर असं दूध प्राशन करता येणार नाही. म्हणून ही काय आहे, भारतीय संकल्पना. हं? म्हणजे जीवनाची उत्तुंगता काय चीज असते हे याच्यावरून आपल्याला लक्षात येते. हं? त्यावेळेस कामधेनू म्हणते, राजा तुझं जीवन धन्य आहे, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. राजा दिलीप आश्रमात परत जातो आणि जेव्हा गुरुदेवांना सगळं निवेदन करायला लागतो, तेव्हा गुरुदेव म्हणतात, अरे बसल्या बसल्या मी सगळं बघत होतो, तुझे आता व्रत पूर्ण झाले, त्या नंदिनीचे ते तू दूध प्राशन कर आणि त्यायोगे तुला परम प्रतापी पुत्र होईल आणि त्याची कीर्ती यावत चंद्र दिवाकरो राहील. हं? अशा त्या दिलीपाच्या परम प्रतापी पुत्राचे नाव काय आहे, रघु. म्हणजे त्या रघुच्या नावाने हा वंश सगळा मंडित झाला, की रघुचं नाव घेतात भरताला, रामाला, भरते येते अगदी, की आम्ही रघुवंशातले आहोत असा अभिमान वाटतोय. स्वतः राघव म्हणून घेताना रामचंद्रांना पण इतका आनंद होतो. म्हणून माणसाने जीवनात असे नाम कमवावे की आपल्या पुढील पिढ्यांना त्या नावाचा गौरव वाटला पाहिजे. हं? म्हणून आपल्या जीवनात असे काही घडले आहे का, काय करायचं, या सगळ्या ह्याच्यातून चिंतन करायला शिकायचं. म्हणून ही रामकथा म्हणजे काय, प्रशिक्षण शिबिर आहे, की आपल्या जीवनामध्ये आपल्या शक्तीप्रमाणे आपण काय सत्कर्म करतो आहोत, की जेणेकरून पुढच्या पिढीला आपला अभिमान वाटावा. आता महाराणी सुदक्षिणाला काय, रघुने जन्म म्हणजे रघुला जन्म दिला तिने. आता त्या रघुचं काय वर्णन करावं, संपूर्ण समुद्र वलयांकित भूमंडळाचा तो स्वामी आहे. त्याचा दिग्विजय ही एक अद्भुत गोष्ट आहे. त्याचा दरारा विलक्षण आहे, अपार संपत्ती त्याने मिळवली. पण दर 2 ते 5 वर्षांनी हा रघु राजा काय करायचा, विश्वजित नावाचा यज्ञ करायचा आणि त्या यज्ञामध्ये सगळं काही दान करायचं, सारी संपत्ती देऊन टाकायचं. हं? असं नाही की दोन, असं म्हणतात ना की 2 कोटीचा घोटाळा करतात आणि मग 5,000चं दान करतात, तसा हा दानशूर नव्हता. स्वतःची वैयक्तिक संपत्ती म्हणजे घरात एवढी एकही भांड शिल्लक नाही ठेवता सगळं काही त्या विश्वजित यज्ञात देऊन टाकायचं, फक्त पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र. एकदा असंच त्या रघुराजाने विश्वजित यज्ञ केलेला होता, 2 दिवस झाले होते आणि त्याच्या घरामध्ये आता एकदम त्याला बसला असताना एकदम वार्ता आली की दारावर कोणी ब्रह्मचारी आलेला. त्याचं नाव काय होतं, कौत्स. आता महाराजांचा आणि त्याचा कौत्साचा खूप परिचय होता.
म्हणून पटकन रघुराजा त्याच्या स्वागतासाठी निघाले. मातीच्या भांड्यामध्ये मधुपर्क आदी सामग्री घेऊन स्वागतासाठी जातात. आता मातीचं भांड का? कारण सगळं दान देऊन टाकलेलं आहे. म्हणजे किती काय म्हटलेलं आहे की किती उपभोग शून्यता हे या रघुराजाच्या उदाहरणातून दाखवलेलं आहे. हं? म्हणून रघुराजाकडून ते शिकायचं आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अत्यंत प्रसन्न मनाने त्यांनी काय केलंय, कौत्साचं स्वागत केलं. आता कौत्स हा ब्रह्मचारी आहे, ज्ञानाचा सागर आहे. आणि हे रघुराजा यश कीर्तीचा प्रकाश असे आहे. त्याला मधुपर्क देऊन स्वागत करून त्यांच्या शिक्षण संस्थेची चौकशी करतायत. म्हणजे एक एवढा मोठा सम्राट आपल्या राज्यातल्या शिक्षण संस्थेची किती काळजी घेतायत. तेव्हा कौत्स हा ब्रह्मचारी सगळी उत्तरं सांगतोय. आणि मग पुन्हा त्याला विचारतात, तुला गुरुदेवांनी पाठवले का? अरे मी मागच्या वेळेस तुमच्या आश्रमामध्ये आलो होतो, त्यावेळेस खरणी गर्भवती होती, तिचं बाळंतपण ठीक आहे ना? आता काय, किती म्हणजे कसा हा राजा आहे हे ह्याच्यातून लक्षात येतं. हं. त्यावेळेस सगळे आश्रमातलं सगळं निवेदन तो कौस करतोय. आणि मग त्याला प्रयोजन विचारतायत रघुराजा. तेव्हा तो म्हणतो की नाही, एका कामाकरता आलो होतो, पण येता येता ऐकलं की आपण नुकताच विश्वजित यज्ञ केलेला आहे. मग विचार केला की आलोच आहे तर आपली भेट घ्यावी. त्याबरोबर रघुच्या लक्षात येतंय की हा भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे. आणि आता आश्रमातल्या ब्रह्मचार्यांना भिक्षा मागण्याचा अधिकारच असतो. म्हणून तर रघुराज त्याला म्हणतात, तू संकोच करू नको, तुझ्या मनात येथे येताना नेमका काय हेतू होता ते सांग. कौत्स म्हणतो की आश्रमामध्ये माझे काय झालंय, 14 विद्यांचे शिक्षण पूर्ण झालं. 14 विद्या आणि 64 कला म्हणतो ना, त्या 14 विद्यांचे शिक्षण पूर्ण झालं. आणि तेव्हा गुरुदेवांना आता दक्षिणा काय देऊ म्हणून पुन्हा पुन्हा विचारलं. तेव्हा त्यांना ते माझं विचारलेलं आवडलं नाही. आणि ते वैतागून काय म्हणाले की तुला द्यायचेच वाटते ना, द्यावेसे वाटते ना, तर मग काय कर, आश्रमाला तू 14 करोड सुवर्ण मुद्रांची आवश्यकता आहे. हं? आता एवढे द्रव्य कुठून आणणार तो म्हणतो. आणि म्हणून मी मोठ्या आशेने आपल्याकडे आलो होतो, पण येथे आल्यावर कळलं की ती नुकताच तुम्ही विश्वजित यज्ञ पूर्ण केला, आता आपल्याजवळ काही नाही. पण मी विचार केला की राजाकडे काय केवळ मागण्याकरता जावे का, नुसतं भेटायला जाण्यात काय हरकत आहे. आणि म्हणून तुम्ही काहीही मनावर दडपण आणू नका, मी याचक म्हणून आलेलोच नाहीये. आता रघुचा चेहरा विचाराधीन झालाय. तो म्हणतो, कौसा, आमच्या दारी येऊन जर एखाद्याने मागितले आणि तर आम्ही दिले, किंवा जेवढे मागितले तेवढे दिले, असे कधीच घडत नाही. तुझ्या मनात होते ना, तुझी अपेक्षा नक्की पूर्ण करतो, ते माझं कर्तव्यच आहे. फक्त एक विनंती आहे की 3 दिवसाचा अवधी देतो आणि 3 रात्र तू आता काय माझ्या या गृहामध्ये मुक्काम कर. आता कौस म्हणतो, नाही नाही महाराज, तुम्ही आता, आपण रघु त्याला काही बोलू देत नाही. मी तो म्हणतात, मी तुला आता तसे जाऊच देणार नाही. आता वास्तविक शासकीय खजाना असतो ना, द्रव्याने तुडुंब भरलेला होता. पण हे दान कसं होतं, वैयक्तिक संपत्तीतून द्यायचं होतं ना. त्याच वेळेस रघुराजाची पत्नी त्याला म्हणते की माझ्या माहेरी निरोप पाठवू का, तिथून काय मिळू, आणू का. तेव्हा तो म्हणतो की तू आता हा विषय पुन्हा काढूच नकोस. सूर्यवंशी राजांनी अधिक असं कधीच केलं नाहीये. आणि मग रात्रभर रघु विचार करतोय आणि तेव्हा त्याला एक उपाय सुचतोय. तो म्हणतोय, दुसऱ्या दिवशी रघु सेनापतीला लगेच बोलवतोय आणि म्हणतोय, दुसऱ्या दिवशी आता काय करायचंय, आपण युद्ध करायचं आहे धन मिळवण्यासाठी. कारण युद्ध करणे शास्त्र धर्म आहे. आणि कुठे करायची स्वारी, तर कुबेरावर स्वारी करायची. एवढाच मला उपाय दिसतोय. हं? की आता उद्या आपण काय करायचंय, कुबेरावर स्वारी करायची. आणि आता ही गोष्ट त्यावेळेस म्हणतात, हेर असतात ना गुप्तचरांकडून, लगेच काय आहे, कुबेराला कळते आहे की रघु काय करणार, आक्रमण करणार.
करण्याची तयारी करतोय. आणि तेव्हा कुबेराने विचार केला की आक्रमण आपल्याला परवडणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्याच रात्री रघु महाराजांच्या महालावर सोन्याच्या मोहरांचा वर्षाव केला. पहाटे उठून बघतात तर काय, सगळीकडे सुवर्णाच्या मुद्रा. आणि तेवढ्या सकाळी काय आहे, कुबेराचे दूत पण तिथे पोचतायत आणि ते रघुराजांना म्हणतायत की सध्या एवढे धन पाठवले आहे, आणखी काय आवश्यकता असल्यास कळवा. आता रघुराजांनी लगेच काय केलं, कौत्साला बोलवलं आणि सांगितलं, ह्या सगळ्या सुवर्ण मुद्रा तू घेऊन जा. आता इथे खूप छान आहे, इथे पुढचं हे सगळं. तर कौसाच्या जागी दुसरा एखादा याचक असताना त्याने लगेच सगळी संपत्ती गोळा केली असती. हं? पण कौस काय म्हणतोय की मला गुरुदेवांनी माझ्या फक्त 14 कोटी सुवर्ण मुद्रांची आज्ञा केली आहे, तेवढ्याच मोजून द्या. त्याच्यापेक्षा एकही अधिक मुद्र्यावर माझा अधिकार नाही. तर रघु काय म्हणतोय की नाही, ही सगळी संपत्ती तुझ्या निमित्ताने आली आहे ना, तेव्हा माझाही त्याच्यावर अधिकार नाहीये. आणि अखेर मग काय होतं, न्यायाधीशाला बोलवण्यात येतं आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रा कौसाला मोजून दिल्या. आणि मग राहिलेली संपत्ती नद्या, धर्मशाळा, विहिरी, तलाव यांच्या कामासाठी आणि सामाजिक संस्थांसाठी वापरण्याचा आदेश दिला. हं? असे हे रघुचे चरित्र किती परम उज्ज्वल आहे. अशा त्या रघुचा पुत्र कोण आहे, अज, अज महाराज. त्यांचा पण पराक्रम अद्भुत आहे. त्यांच्या पत्नीचे नाव इंदुमती. तर असा अज आणि इंदुमती यांचा पुत्र कोण, दशरथ, त्यांच्या पोटी जन्माला आलेला. असे हे महाराज दशरथ परमधार्मिक आहेत. वसिष्ठ मुनींच्या आश्रमात त्यांचं सगळं अध्ययन झालं. यौवनात पदार्पण केल्यानंतर त्यांचे 3 महत्वाचे विवाद होतात. कौसल्य देशाची राजकन्या कौसल्या, मगध देशाची राजकन्या सुमित्रा आणि कैकय देशाची राजकन्या व अश्वपतीची मुलगी ती कैकई. अशा या 3 राण्या होतात. आता खूप दीर्घकाळ लोटला तरी महाराज दशरथांना पुत्र नाही आणि पुत्र नसण्याची खंत होती त्यांना. आणि म्हणून पुन्हा त्यांनी महर्षी त्यांनी काय केलेलं आहे की आपल्या गुरूंकडे जाऊन हे सांगितलेलं आहे. पण त्याच्या आधी आपण बघणार आहोत की दशरथ राजा, हं, त्यांनी अयोध्या कशी ठेवली होती. हं, की त्या अयोध्येमध्ये कुणीही अशिक्षित नव्हतं, सगळे उत्तम शिकलेले आहेत. साक्षरतेची मोहीम तिथे चालवावीच लागली नाही. हं, त्यानंतर अयोध्येमध्ये गरीब पण कोणी नाही, कंजूस कोणी नाही. हं, आणि एकही अविद्वान नाही. अयोध्येतले ब्राह्मण, क्षत्रिय, महिला यांचं सगळं दिव्य वर्णन वाल्मिकी रामायणात केलेलं आहे. की काय अयोध्येची कायद्याची तिथे आवश्यकताच नव्हती. कारण प्रत्येकाला आपापले कर्तव्य आपण नीट पार पाडत आहोत की नाही हे बघण्याची इतकी सवय लागलेली होती की त्यामुळे कुठे गडबडच होत नव्हती. आणि अशी स्थिती वर्षात वर्ष अयोध्येची आहे, पिढ्यान पिढ्या आहे. अयोध्येमध्ये कोणीच दिनवाणा नाही, लाचार नाही, माथे फिरू नाही. असं अत्यंत सुंदर राज्य महाराज दशरथांनी केलं. लोक अत्यंत सुखी होते, नियमाने चालणारे होते. मात्र या सगळ्यांना सुख देणारा असा दशरथ राजा मात्र अंतरंगातून थोडा व्यथित आहे, कारण त्याला पुत्र प्राप्ती नाहीये. आता त्याचं वय हळूहळू प्रौढत्वाकडे झुकत आहे. तेव्हा त्यांनी विचार केलेला आहे आणि वसिष्ठांचा काय सल्ला घेतला आहे. आणि आपली व्यथा प्रगट केली. तेव्हा वसिष्ठ पुन्हा त्याला म्हणतात की अरे राजा, तुझ्या प्रारब्धात उत्तमोत्तम पुत्र आहेत, पण त्याला एक प्रतिबंध आहे. आणि म्हणून पुत्र कामेष्टी हा उत्तम यज्ञ करण्याची आवश्यकता आहे. आता तो यज्ञ सुद्धा कोणी करायचा, तर महर्षी ऋष्यशृंग यांच्याकडून करावा. कारण काय असतं की प्रत्येकाकडून केलेल्या कर्माचा सारखा उपयोग होत नसतो. आता मंत्र आहे,
मंत्र एकच असला, श्रीराम जय राम. पण तो जो कोण म्हणतो ना, त्याच्या म्हणण्यावर त्या मंत्राचा प्रभाव असतो. म्हणजे एकच मंत्र दोघांनी म्हटला तरी त्या दोघांचा प्रभाव त्या मंत्राचा भिन्न भिन्न होत असतो. म्हणून इथे वसिष्ठ काय सांगतात राजाला, की कुठलेही अयोध्येतले पुरोहित नकोय, पण महर्षी जे ऋष्यशृंग आहेत ना, ते या भूमंडलावर सर्वश्रेष्ठ मंत्र सिद्ध असलेले असे ऋषी आहेत. कारण हे मंत्राचं सामर्थ्य ना काय नुसतं काय आहे, शब्दात नसते, पण ते शब्द कुठल्या पिंडातून येत आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या पिंड म्हणजे शरीर, म्हणजे कोणाच्या किती ते शुद्ध आहे ते पिंड, त्याच्यावर त्याचा प्रभाव अवलंबून असतो. हं? आपण कॅसेटचं ते मंत्र लावून बसतात ना, ते काय असं म्हटलं त्याच्यात काही अर्थ नसतो. हं? कारण कुठलं पिंड, त्यानंतर किती शुद्ध आहे, कोणाच्या कंठातून येतोय, कोणाच्या मुखातून तो शब्द येतोय, या सगळ्याला खूप महत्व असतं. जसं आपण म्हणतो ना, की बंदुकीची गोळी हाताने फेकली, पण ती बंदुकीमध्ये टाकून सोडली तर अंतर असतं की नाही. तसं श्रीराम जय राम जय जय राम हा जो मंत्र आहे, तो समर्थांनी म्हटला तर त्याच्यापुढे खूप फरक आहे, आणि आपण म्हणतो त्याच्यात खूप फरक होतो. कारण तो त्यांनी सिद्ध केलेला आहे 13 कोटी जप करून. असा सिद्धीला जाणं, त्याच्यावर त्याचा प्रभाव असतो. म्हणून मंत्र काय, त्याची जागृती करावी लागते. पुस्तकात तर आता आपण बघतो मंत्र सगळे छापलेले असतात. हं? आपण ते नुसतं वाचून म्हटले ना, तर त्यांनी त्याचा तेवढा उपयोग होत नाही. त्याच्यासाठी आधी देहाची शुद्धता लागते, प्राण अत्यंत स्थिर झालेले लागतात, मनाची विमलता पावित्रता असते, वृत्ती किती उत्कट आहे आणि चित्त किती एकाग्र आहे, या सगळ्या गोष्टी एकत्र होऊन जेव्हा त्याच्यातून मग तो शब्द बाहेर पडतो ना, तेव्हा तो अत्यंत परिणामकारक असतो. हं? म्हणून जसं म्हटले ना, की शुद्ध हवा, हं? तसं अत्यंत शुद्ध मनाने तो म्हटला जाणं आवश्यक आहे. म्हणून जास्त वेदाच्या अध्ययनाची आवश्यकता नाहीये, पण वेद अध्ययनाच्या नियमांच्या पालनाची खूप आवश्यकता आहे. आज काय झालंय, नियमाचं पालनच राहिलं नाहीये, आणि त्यामुळे पावित्रता सगळी कमी झाल्यामुळे त्या कितीही मंत्राचा जप करा, त्याचा तेवढा परिणामच दिसून येत नाही. आणि हे ऋष्यशृंग कसे आहेत, त्यांचं संपूर्ण जीवन अतिशय संयमात गेलेलं आहे. कारण त्यांना बालपणापासून स्त्री हा पदार्थच ठाऊक नाहीये. हं? त्यांचे जे ऋष्यशृंगांचे पिता आहेत विभांडक मुनी, त्यांचे पुत्र आहेत ते. आता मुनींनी काय केलंय, त्यांना अगदी एकांतात वनामध्येच ठेवलंय लहानपणापासून. त्यांनी स्त्रीच पाहिली नाही, आणि विभांडक मुनी आहे त्याला फक्त कंदमुळं खायला केली त्यांनी त्यांच्याकडून, आणि उग्र तप करून घेतलं. तो कोणाला भेटत नाही, कोणाशी बोलत नाही, अशा प्रकारे त्याचं काय केलंय, पालन केलेलं आहे त्यांनी. पण एकदा काय झालेलं आहे, की अंगद देशाचा राजा रोमपाद, याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये एका मागून एक वर्ष जात आहेत, 12 वर्ष गेले, पाऊसच नाहीये. सगळ्या ब्राह्मणांनी पुष्कळ अनुष्ठाने केली, पण काही उपयोगच नाही झाला. शेवटी एक अत्यंत जाणकार वृद्ध होता, त्यांनी काय सांगितलं, की जो विभांडक ऋषींचा पुत्र आहे ना ऋष्यशृंग, त्याला या ठिकाणी घेऊन या, आणि त्यांनी जर अनुष्ठान केलं, कारण तर पाऊस होईल, कारण त्याच्या मंत्राच्या उच्चार अत्यंत भिन्न आहेत. म्हणून मंत्राची शक्ती असते ना, ती प्रत्येकामध्ये भिन्न भिन्न प्रकारची असते, त्याच्या तपाप्रमाणे. एक छोटासा प्रसंग आपण त्याला बघूया, की समर्थ रामदासांच्या जीवनातला प्रसंग आहे, की त्यावेळेस निजामाबादला प्रचंड दुष्काळ पडला होता, लोक त्रासून गेले होते. आता आदिलशहा होता तेव्हा तिथे, त्यांनी आपल्या मौलवींना सांगितले, प्रार्थना करा. सगळ्या ब्राह्मणांना पण गोळा करून आणलं, आणि त्यांनाही सांगितलं अनुष्ठान करा. तरी काही केल्या पाऊस पडेना.
मग आदिलशाने ब्राह्मणांना तंबी दिली की जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला घरी सोडणारच नाही, इथेच राहायचं आणि अनुष्ठान करत राहायचं. वर्षभर अनुष्ठान चालू आहे, ब्राह्मणांना सुट्टीच नाही, सगळे हवालदिल झाले, मंत्र तंत्र करून थकून गेले, पण पाऊस पडेना. योगाने तेव्हा काय झाले, समर्थ तेथे आले. त्यांनी नदी तीरावर या सगळ्या ब्राह्मणांना अनुष्ठान करताना पाहिले. समर्थांना नमस्कार करून ते ब्राह्मण म्हणतात, ते अहो आम्हाला या संकटातून सोडवा, हा राजाला तर आम्हाला जिवंत ठेवतो की नाही हेच कळत नाहीये, किती अनुष्ठान केले पाऊसच पडत नाही. तेव्हा समर्थांना सगळ्यांची दया आली. समर्थ मोठे तपस्वी होते. त्यांनी एका शिलाखंडावर काय केलं, कोळशाने हनुमंताची चित्र काढली आणि त्यावर आपली छाती टाकून ब्राह्मणांना अभिषेक करायला सांगितले. आता ब्राह्मण अगदी मनोभावे अभिषेक करतात, कारण का अडचणीत सापडलेला मनुष्य किती काय असतं, किती मनोभावे करतो ना. सतत काय अभिषेकाची धार चालू आहे त्या ब्राह्मणांची. आणि त्यावेळेस थोड्याच वेळात आकाशामध्ये काळे कुट्ट ढग जमायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता जोरदार पाऊस झाला. आज सुद्धा निजामाबाद जवळ सारंगपूर आहे, तिथे जिथे ही घटना घडली होती तिथे या समर्थांचा हा मारुती आज पण तिथे पाहायला मिळतो. तर असे हे ऋष्यशृंग, यांच्या मंत्रोच्चाराला एक वेगळं तेज आहे, कारण त्यांनी इंद्रियांनी सगळे नियम पाळलेले आहेत. हं? पण आता रोमपादापुढे प्रश्न असा आहे की त्यांना आणायचे कसे इथे. हं? आता त्यांनी काय केलं, आपल्या मंत्र्यांना हे सगळं काम सोपलेलं आहे. हं? मंत्र्यांनी विडा उचलला आणि त्यांनी काय केलं, एक व्यावसायिक गणिका गाठली आणि तिच्याबरोबर नाच करणाऱ्या गाणाऱ्या मुली सगळ्या होत्या, त्या सगळ्यांना तिकडे पाठवलेलं आहे. आणि त्या सगळ्या ऋष्यशृंगापुढे येतात, संगीताची हळूहळू त्यांना गोडी लावतात. आणि त्यांना आधी काय वाटतं ऋष्यशृंगांना, अरे ह्या लांब लांब केस असलेले आपल्यासारखेच कोणीतरी ऋषिकुमारच आहेत, आणि म्हणून ते त्यांच्याबरोबर गोष्टी करायचे. आणि हळूहळू त्या त्यांना मग मिठाई देतात, आणि झाडाची फळच त्यांना आतापर्यंत खायची ठाऊक होती ना. आणि असं करत करत त्या जिलबी देतात, गुलाबजाम देतात, आणि त्यांना काय वाटत हे सगळं झाडालाच लागतं वाटतं. आणि त्यामुळे त्या हळूहळू अशा त्यांच्या सहवासात राहता राहता त्यांच्याकडे काय झाली, त्यांना एक अनामक आकर्षण निर्माण केलं आणि फसवून त्यांना काय केलेलं आहे, अपहरण केलं ऋष्यशृंगांचं. आणि रौमपादाच्या नगरीत घेऊन आलेले आहेत. आणि ते आले आणि त्यांनी अनुष्ठान केल्यावर सर्वत्र पाऊस पडला. म्हणजे एका तपस्व्याच्या केवळ आगमनाचा हा परिणाम झालेला आहे. लोकांना खूप आनंद झाला. पण आता रोमपादांनी विचार केला की जर ही गोष्ट विभांडक मुनींना कळली तर ते शाप देतील. हं? म्हणून विभांडक मुनी, कारण तेजस्वी होते ना, तेव्हा रोमपाद राजाने काय केलं, आपली मुलगी घाई घाईने त्या ऋष्यशृंगांना दिली आणि त्याचं लग्नच करून टाकलं. हं? आता हे सगळं गोष्टी विभांडक मुनींना कळल्या, रागता आला. पण आपला मुलगा आता राजाचा जावई झाला याचं समाधान वाटलं. आणि आता जे घडलं त्याला त्याची काय ईश्वरी इच्छा म्हणून त्यांनी स्वीकार केला. आणि असा हा महाराज दशरथ याच ऋष्यशृंग मुनींना आमंत्रण करण्यासाठी अंग देशात रोमपाद राजाकडे आता जातात, कारण आता ते ऋष्यशृंग कुठे आहेत, रोमपाद राजाच्या तिथे राहतायत ना. आपल्याला पुत्रप्राप्ती होणार हे दशरथ राजाला मनातून खात्री आहे, कारण श्रवण बाळाच्या आई वडिलांनी जो शाप दिला होता ना, तो त्याच्या लक्षात आहे की पुत्र शोकाने दशरथ राजाला मरण येणार आहे. याचा अर्थ काय, पुत्र होणारच. हं? पण हा जो अडथळा आहे ना, तो मात्र जाण्यासाठी काय या ऋष्यशृंगांच्या मंत्रबलाने तो दूर होता करता येईल. आणि म्हणून ते रोमपाद राजाकडे जातात ते. आता हा रोमपाद राजा आणि दशरथ राजा गुरुकुलामध्ये दोघं बरोबर शिकत होते, आणि त्यामुळे दोघं एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत. आता रोमपाद राजास एका ऋषीने शाप दिलेला असतो, आणि त्यामुळे त्याला अपत्य होणार नव्हते.
आणि तेव्हा दशरथ राजांनी मित्राला आपल्या वचन दिलं की रोमपादा तू खंत करू नकोस. हं? की जर एक मित्र दुसऱ्याच्या उपयोगाला नाही आला तर तो मित्र काय म्हणायचा. म्हणून मला जी पहिली संतती होईल ना, मी तुला दत्तक विधान करून देईन. आणि त्याप्रमाणे सुमित्राला एक कन्या झालेली आहे. हं? तिचं नाव शांता आहे. आणि ती त्यांनी काय केलंय, रोमपाद राजाला दिलेली. आता ही शांता जन्मल्यापासूनच रोमपाद राजाकडे असल्यामुळे तिला आपले खरे आई वडील वेगळेच आहेत याची तिला कल्पनाच नाहीये. आणि म्हणून हा दशरथ राजा या ऋष्यशृंगांना आमंत्रित करायला जातोय म्हणजे आपल्या जावयाकडेच गेलेला आहे. हं? आणि म्हणून जावयालाच यज्ञ करण्यासाठी अयोध्येत आणण्यासाठी काय केलंय, अनुमती घ्यायला गेलाय. आता आलेले आहेत ऋष्यशृंग अयोध्येमध्ये. थाटामाट्याने सगळं त्यांचं स्वागत झालेलं आहे. आणि तेव्हा ऋष्यशृंग सांगतायत की सगळ्या पातकांच्या नाशासाठी आधी अश्वमेध यज्ञ करावा लागेल आणि त्यानंतर पुत्र कामेष्टी यज्ञ करू, म्हणजे मग तो सफल होईल आणि सगळ्या राण्यांना पुत्र प्राप्ती होईल. म्हणून आता दशरथ राजांनी अश्वमेध यज्ञाची तयारी केली आहे. हं? कारण हा यज्ञ आहे ना, फक्त तो चक्रवर्ती सम्राट असतो ना तोच करू शकतो, सगळ्यांना करता येत नाही. मग हा अश्वमेध यज्ञ, राजसूय यज्ञ, हे सगळं याचं महत्व खूपच असतं. आणि त्या कारण त्या सगळ्या यज्ञ करायला खूप मर्यादा असतात. आता हा जो महाराज दशरथांनी हा जो यज्ञ केला ना, 1 वर्ष त्याला लागलेलं आहे. हं? आणि या संपूर्ण वर्षामध्ये तिघी राण्या आणि स्वतः महाराज सगळे व्रतस्थ आहेत. त्याला तप म्हणतात. म्हणजे असं तप करायला लागतं तेव्हा एवढं मोठं फळ मिळतं. सगळ्यांचं खानपान हं, ठरवल्याप्रमाणे मर्यादित, वाटेल ते खाऊन वाटेल तसं असं नाही चालत. तप करायचं म्हटलं की सगळे नियम असतात, सगळी मर्यादा असते. वर्षभर संयमाने नियमांचं पालन केलं आणि मग हा पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू झाला. वर्षभर महाराज राज्यसभेत गेले नाही, रोज जप करतात. हं? आणि अशा प्रकारे आता हा जो पुत्र कामेष्टी यज्ञ पूर्णाहुतीची वेळ होते ना, आणि त्यावेळेस त्या राजाचं अंतःकरण इतकं भाव विभोर होतं, इतकं भावाने भरून जातंय ना. आणि हे पूर्णाहुतीचे मंत्र जेव्हा चालू असतात ना, तेव्हा महाराज दशरथांनी भाव अवस्थेमध्ये इतके गेलेत. हं? आणि त्या भाव अवस्थेमध्ये त्यांनी बघितलंय की एक दिव्य देवता त्या अग्निकुंडातून प्रगट होते. तिला 4 शांगी आहेत, 2 मुखे आहेत. साक्षात ते कोण आहे, अग्निनारायण. हं? आणि अग्निनारायण स्वतः येत आहेत आणि म्हणतात, राजा तू धन्य आहे, तुझ्या उपासनेने तुम्हाला प्रसन्न केलंस, तृप्त केलंस. हं? तुझ्या जीवनाची काय पुण्यशीलता ही जी बघून आज मी तुझ्यासाठी प्रसाद देण्यास प्रगट झालो. हं? हा प्रसाद तुझ्या राण्यांनी भक्षण केला की त्या सगळ्यांना गर्भधारणा होईल. हं? आणि अशा प्रकारे तिन्ही राण्यांना हा प्रसाद यथाधिकार दिला जावा. हं? तुझ्या यज्ञात मी प्रकट झालो, हा माझा सन्मान दशरथा, घे हे पसाय दान, पायस दान. पायस दिलेलं आहे ना, त्यांनी म्हटलेलं आहे की दशरथाला काही कळेच ना, त्याच्या नेत्रातून अश्वांच्या धारा वाहतायत. आणि हे वशिष्ठ मुनी ऋष्यशृंग सगळे बघत आहेत आणि तेवढ्यात तो यज्ञ पुरुष अंतर्धान होतो. मग राजा तिन्ही राण्यांना प्रसाद प्रदान करतोय आणि आता हे महर्षी ऋष्यशृंग परत अंगदेशात जातात. आता इकडे काय झालं, तिन्ही राण्यांना दिवस गेले आहेत. आता खरं महाराज दशरथांच्या जीवनात खरा काय झालाय, आस्वाद आनंद आला. हं? म्हणजे राजाचंच नाही, अवघी अयोध्या म्हटली आनंदाने सगळी भरली आहे. तिन्ही राण्यांना डोहाळे लागले. महाराज दशरथ कौशल्याला विचारतात, तुला कसले का डोहाळे लागले आहेत. त्यावेळेस कौशल्य माता काय म्हणते माहिती का,
की महाराज मला दोन गोष्टी सारख्या कराव्याशा वाटतात. एक तर साधू संतांची आणि ऋषी मुनींची सेवा करावी, आणि दुसरं म्हणजे जे बंदिवासात पडले असतील ना, त्या सर्वांना सोडून द्यावे. म्हणजे हे जे डोहाळे आहेत ना, त्याद्वारा भगवान नारायण अंतरंगात असलेली त्यांची जी आकांक्षा आहे ना, तीच तिच्या मुखातून प्रगट होती आहे. असे दिवसामागून दिवस जातात, महिन्यामागून महिने जातात. चैत्र महिन्याचा आरंभ झाला, शुक्ल पक्ष आहे, नवमी तिथी आहे, मंगळवारची माध्यान्हची वेळ आहे, पुनर्वसू नक्षत्र आहे, आणि भगवंताच्या जन्माची वेळ जवळ आली आहे. आता खरं म्हणजे या दिवसामध्ये कौसल्या माता एकटी कधी नसायची. पण आज ती भगवंताच्या चिंतनामध्ये बसलेली असताना योगायोगाने काय झालं, दासी पण इकडे तिकडे गेल्या, आणि एकदम कौसल्या मातेने काय बघितलं, तर आपल्या समोर आपलं आराध्य भगवंत बाल स्वरूप नारायण त्यांनी काय केलं, दिव्य स्वरूपात पाहिलं. शंख चक्र पद्म गदाधारी अशा प्रभूंना बघून ती हर्षित झालेली आहे. अंग अंग रोमांचित झालं तिचं. आपोआप हात जोडले गेले आणि ती भगवंताच्या दिव्य स्वरूपाची स्तुती करते. तेव्हा भगवंत म्हणतात, आई मी तुझ्या तपाने वश होऊन तुझा पुत्र म्हणून येतो आहे. तेव्हा कौसल्या मातेच्या मुखातून उद्गार निघाले की आपण एवढे मोठे रूप धारण करून का आलात? छोटे बालक स्वरूप व्हा, बाळ होऊन माझ्या अंकावर या. भगवंत म्हणतात ठीक आहे आई, आणि अशा प्राकृत बाल रूपामध्ये कौसल्या मातेच्या अंकावर विराजमान होतात. आता इथे काय झालेलं आहे, अयोध्येमध्ये राजद्वारावर मंगलवाद्यांचा गजर सुरू होतो. लोक अत्यंत वेगाने उत्साहाने धावत धावत येतात. महाराज दशरथ आनंदून जातात. त्यांच्या राजद्वारी एका दिव्य उत्सवाचा प्रारंभ होतो. हं? कारण ज्या घटकेची वर्षानुवर्ष प्रतीक्षा करत होते, ती मंगल घटका अखेर त्यांच्या जीवनात आलेली आहे. पुत्रमुखाचे दर्शन व्हावे आणि आपले जीवन सफल व्हावे, याच्यासाठी दशरथ राजा आसुरलेले होते, आणि तो मंगल क्षण आला. हं? आणि साक्षात भगवंत आपला पुत्र म्हणून कौसल्या माताने जन्म दिलेला आहे. आकाश मंडलामध्ये पण वाद्यांचा दिव्य नाद घुमू लागला. देवतांनी पुष्पवृष्टी केली. अयोध्येच्या आनंदाचा तर पारावार नाही राहिलेला, आणि कौसल्या महाराणीच्या मालावर उत्तम चौघडा निनादू लागलेला आहे. आता महाराजांनी पण ही बातमी ऐकली. त्यांचे नेत्र पाणावले आहेत. हं? जेव्हा असं काय खूप आनंद होतो ना, तेव्हा नेत्रातून काय आनंदाचे अश्रू व्यक्त होत असतात. हं? जेव्हा आपण बघतो सामान्य पण सामान्य माणसांच्या घरात सुद्धा बालकाचा जन्म झालं की किती आनंद होत असतो. तर इथे तर काय आहे, इथे तर काय झालं, प्रत्यक्ष भगवंतच काय झालेला आहे, अवतीर्ण झालेला आहे. हं? आणि म्हणून अशा वाद्यांचा निनाद ऐकला अयोध्येच्या लोकांनी, सगळे धावले. ही मंगल वार्ता कानावर पडते याचीच लोक वाट बघत होते ना. सगळ्यात आधी महिला धावत गेल्या. हं? आता आपण कृष्ण जन्माच्या वेळेस तेव्हा पण असे गोकुळातल्या गोपी सगळ्या काय आहे धावत गेलेल्या आहेत. पण एक छान इथे सांगितलेलं आहे की अयोध्येतल्या महिला आणि गोपींमध्ये एक अंतर आहे, की कृष्णाच्या जन्मोत्सवात सहभागी होण्यास त्या सगळ्या शृंगार करून गेले, नटून तटून गेले. पण अयोध्येच्या महिला तर काय स्वतः शृंगार करण्याची आवश्यकता नाही, त्या नेहमीच सजलेल्याच असायच्या. हं? आणि त्यामुळे त्या फक्त उठल्या आणि धावल्या. हं? फक्त अयोध्येतल्या महिलांना काय सजायचं आणि पाहुण्यांचं स्वागत करायचं. हं? असं दिव्य उल्हास सगळ्या अयोध्येमध्ये चालू आहे. हं? आणि आता याला काय अजून अजून उधाण येणार आहे. कारण दुसऱ्या दिवशीची पहाट म्हणजे जसं भारतीय गणनेप्रमाणे तिथे तीच आहे, कारण सूर्योदय नाही झालेला. पण आता बुधवारची पहाटे ना ती, नक्षत्र मात्र बदलले आहे, पुष्य नक्षत्र सुरू झालं, आणि कैकेयी मातेच्या महालावर चौघडा निनादू लागला. तिथे भरताचा जन्म झाला.
त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी एकादशीला मध्यान्ह समयी सुमित्रा मातेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन बालकांना जन्म दिला. आता घरात एखाद्या पुत्राचा जन्म झाला तर किती आनंद, आणि दशरथ राजाला तर 2 दिवसात 4 बालकांना जन्म झाला आहे. संपूर्ण अयोध्या आनंदाने बेहोश होऊन नृत्य करते आहे. हं? म्हणून अयोध्येतल्या ह्या आनंदोत्सवाची तुलना कुठल्याही महोत्सवाशी करता येत नाही. त्यावेळेस असं झालं, भगवान सूर्यनारायण आकाश मंडळात स्थिर होऊन हा उत्सव पाहत आहे. कधीही न थांबणारे भगवान सूर्य आपल्या वंशामध्ये निर्माण झालेला हा आनंदोत्सव बघतच राहिले. कुणाच्या आणि ते लक्षात पण नाही आलं. हं? जवळजवळ 1 महिन्याचा तो एक दिवस झाला. हं? पण कुणाला तो 1 महिन्यासारखा वाटलाच नाही. कारण काय असतं, काळ असतो ना, हा आपल्या सगळं मनावर अवलंबून असतो. किती वेळ आपण बघतो कथेचा कंटाळा आला ना, की फार वेळ झाला असं वाटतं की नाही. पण त्याच्यामध्ये रस असला ना, म्हणजे वेळ कसा गेला हेच कळत नाही. हं? तर या आनंद उत्सवाचं एक वर्णन तुलसी गोस्वामी तुलसीदासांनी इतकं छान केलंय. त्याच्यामध्ये एक एक रहस्य त्यांनी प्रकट केलेले, की त्यावेळेस भगवान महादेव पार्वतीला सांगतात, की मी तुला एक रहस्य सांगतो, तू कोणाला सांगू नकोस. हं? तुझी पक्की बुद्धी आहे. बुद्धी कशी पक्की आहे म्हणून मी तुला सांगतो, की ज्यावेळेस आता रामाचा जन्म होणार त्याच्या आधी देवांच्या सभेमध्ये एक प्रस्ताव ठेवला गेला, की जेव्हा प्रगट होतील भगवंत, हं, तेव्हा हा जो अयोध्येमध्ये उत्सव होईल ना, महोत्सव, नुसता उत्सव नाही, महोत्सव, त्यावेळेस कोणीही अयोध्येमध्ये सहभागी व्हायचं नाही. हं? कारण सावधानते ठेवायची आहे. कारण जर सगळेजण देव आपण गेलो तर रावणाला काय होईल, गुप्तचरांना हे जर कळलं, हं, की त्याचे लक्ष येईल की सगळे देव काय आहे, गुलाम आहेत, रावणाचे तिथे बंदिवासात आहेत. हं? आणि भगवंत कशासाठी आले, त्यांच्या मुक्ततेसाठी. आणि सगळेजण आपण म्हणे मिळून जर तो महोत्सव करायला गेलो तर त्या गुप्तचरांना कल्पना येईल आणि काहीतरी गडबड आहे असं वाटेल. आणि मग काय होईल, राम जन्मापासूनच एक एक सगळे सुरू होतील आपत्ती. आणि म्हणून सगळेजण आपला उत्साह काय करा, रोखून धरा. कोणालाही शंका आली नाही पाहिजे की भगवंतानी जन्म घेतलाय. पण महादेव सांगतात पार्वतीला, की हा प्रस्ताव इंद्राने मांडला, अनुमोदन मीच केलं, आणि तुला आज ते रहस्य सांगतो की मीच तो प्रस्ताव मोडला. की आता हा भगवंताचा जन्माचा दिव्य उत्सव, ते सगळं वातावरण पाहिलं आणि मला काही राहवलंच नाही. आणि मी शेवट विचार केला की काही आता नियम मोडायचा. हं. पण आता कोणीतरी बरोबर पाहिजे ना, म्हणजे आपल्या एकट्यावरच यायला नको. आणि म्हणून काकभूषुंडी यांना विचारलं. ते तर तयारच होते. काकभूषुंडी हे शिष्य आहे, परमभक्त रामाचे. आणि म्हणून त्यांना रामचंद्राबद्दल विलक्षण भक्तिभाव. आणि दोघांनी काय केलंय मग, मानव रूप घेतलं महादेवांनी आणि काकभूषुंडींनी. आणि अयोध्याच्या राजमार्गावर गल्ल्या गल्ल्यांमधून नुसते हिंडत राहिले, महोत्सव पाहत राहिले. लोकांचा उत्साह पाहून जणू डोळ्याचं पारणं फिटलं. असा हा भारतीय परंपरेमध्ये असे, की असं बालकाच्या जन्माचा हा सगळा आनंद असतो. तर अशा प्रकारे आता इतका सगळा काय आहे, ब्रह्मांड नायक अनंत कोटी हा काय झालाय, प्राकृत स्वरूप घेऊन बालक करून आलेला आहे. आणि चार चार परत रूप घेऊन आला. म्हणून महाराज राजांना, दशरथ राजांच्या 3 राण्या आणि अयोध्यावासी सगळ्यांचं काय आनंद आहे, त्याचं वर्णनच करता येत नाही. हं. आणि म्हणून महादेवांनी आणि काकभूषुंडींनी या दोघांनी नियमभंग केला आणि वेश बदलून अयोध्येत संचार करीत राहिले. तर अशा म्हटलेले, की असा हा भक्ती रस म्हटलेले, की ज्याच्यावर अशी भगवंताची कृपा होते ना, हं,
त्याला काय, त्यालाच हे भक्ती रस, म्हणजे काय भक्ती होती ना, काय तो आनंद होता. हं? तो काही वेगळाच होता. तर अशा या भक्ती रसाचं आकलन कोणाला होतं? ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याला. म्हणून असं म्हटले, नुसतं भक्तीचं आख्यान ऐकणं वेगळं असतं, पण त्या भक्ती रसामध्ये मज्जित होऊन जाणं हे फार वेगळं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, कथा नुसती ऐकण्याकरता नसते, पण ती कशी असते? भक्ती रसात डुंबण्यासाठी असते. तर असा हा भक्ती रसात डुंबण्यासाठी महादेव आणि काकभूषुंडी स्वतः काय आहे, मानव स्वरूप घेऊन गेलेले आहेत. आता इकडे काय झालेले आहे, महाराज दशरथांनी वसिष्ठांना बोलवलेलं आहे, त्यांना प्रणाम करून सांगितलेलं आहे, या सगळ्या जात कर्म संस्कार सगळ्यांचा आटपा. ते सगळं झाल्यावर आता अशौच निवृत्ती झाली आहे. आणि मग श्रद्धेने महाराज दशरथांनी प्रार्थना केली आहे, गुरुदेव आता आपण या बालकांचं नामकरण करावं. हं? ही बाळी तुमचे आहे. आणि तेव्हा वसिष्ठ या बालकांकडे पाहतच राहतात, हं? की असा हा नक्की श्रीराम नेमका कोण आहे दशरथ राजाला कळत नाहीये, पण वसिष्ठ मुनींना मात्र ते ठाऊक आहे. आणि त्यामुळे आता असा या बालकांच्या नामकरणाचा मंगल दिवस आला. कारण नामकरण हे एक संस्कार असतो, तो विधीपूर्वक केला जाणे आवश्यक असतो. म्हणून महर्षी सारख्या पुरोहितांकडून आवश्यक ते विधी संपादन केले वसिष्ठांनी. आणि आता एक एक बालकाला मांडीवर घेऊन ते नाव सांगणार आहे. हं. आता नाव पण कसं पाहिजे, त्याला अर्थ असला पाहिजे. हं. आता वसिष्ठ स्वतः नामकरण करतात, आणि त्यामुळे प्रत्येक नावामध्ये काय आहे, एक सूचक अर्थ असणार आहे. म्हणून असं म्हटलंय की मनुष्याचा संपूर्ण जीवनाचं जे प्रतिबिंब एका नावात दिसायला पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण बघतो नाव ठेवतात काय, विद्यासागर, त्याला विचारलं शिक्षण किती, तो म्हणतो तिसरी नापास. हं? दुसरं काय म्हणतात, नाव काय, सोनूबाई. आणि हाती कथलासा वाळा अशी म्हण आहे ना आपल्याकडे. हं? एकदा एक डोळ्याच्या डॉक्टरकडे एक रुग्ण गेला होता. त्याचे दोन्ही डोळे गेले होते. डॉक्टरांनी त्याला नाव विचारलं, तो म्हणे नयन सुख नाव. हं? म्हणजे नाव असं पाहिजे की नावामध्ये त्या माणसाचं कर्तृत्व सूचित आणि प्रतिबिंबित होईल. आणि म्हणून वसिष्ठ आता तशा प्रकारचे चारही बालकांचे नाव ठेवणार आहे. आता कौसल्यानंदन आणि कैकेय नंदन हे दोघं कसे सावळे आहेत, रंगाने श्यामल आहेत, आणि दोघेही दिसायला अगदी सारखे आहेत. दोघांच्यात केवळ एक अंतर आहे, काय, तर कौसल्यानंदनाच्या वक्षस्थळावर रोमावलीचे एक पदचिन्ह आहे, आणि कैकेय नंदनाच्या वक्षस्थळावर ते नाहीये. हं? आणि हे दोघं सुमित्रा नंदन मात्र गौरवर्ण आहे. आता कैकेयी मातेने आपलं बाळ कौशल्याकडे दिलं, आणि कौशल्याने कैकेयीचे बाळ आपल्या मांडीवर घेतले. कारण नेहमी काय आहे, कौशल्या म्हणायची भरत माझा आणि कैकेयी म्हणायची राम माझा. हं. आता या दशरथ राजाने काय केलेलं आहे, की कैकेयीच्या मांडीवरून त्या कौसल्या नंदनाला घेऊन वसिष्ठांच्या जवळ दिलं. आता ज्या वेळेस नुसतं घेतलं ना बालकाला वसिष्ठांनी, तर ते मोहरून गेलेत, अक्षरशः रोमांचित आलेत, नेत्र पाणावले, त्यांची अंतःकरण भरून आलं. कारण का, कारण ज्या ज्या ठिकाणी भगवत तत्व असतं ना, म्हणजे भगवत तत्वाचा प्रकर्ष असतो ना, अशी व्यक्ती नुसती पाहिली ना, तरी आपलं मन असं आकृष्ट होतं. हे मुख्य लक्षण आहे. हं? म्हणून व्यक्तिमत्व त्याचं नेहमी आकर्षित असतं. हं? म्हणून काय वाटतं, की तिथून आपोआपच, म्हणजे जिथे काय आहे, की त्याच्या विरुद्ध जर व्यक्ती असेल, तर त्याच्यापासून लांब जावंसं वाटतं. हं? म्हणून महर्षी वशिष्ठांनी इथे त्या दिव्य बालकाला आपल्या अंकावर घेतले आणि त्याच्याकडे बघतच राहिले. आणि आता त्यांच्या मुखातून दोन अक्षरे बाहेर पडली, ही राम.
या अवघा जगाचा जो आनंद आहे ना, तो या सगळ्या राम नामामध्ये सामावलेला आहे. उपनिषदामध्ये एक मानुषी आनंद, 100 मानुषी आनंद, असं आनंदाची काय आहे उच्चता दाखवलेली आहे. पण आता एक मानुषी आनंदाचीच अनुभूती नसते माणसांना. तर असा हा जो राम जो म्हटलेला आहे तो अवघा कसा आहे, संपूर्ण जगाला आनंद देणारा आनंदाचा सिंधू म्हणजे श्रीराम असा त्याचा अर्थ होतो रामाचा. म्हणजे या आनंद सिंधूच्या एका बिंदूवर सगळं जग वेड होतं. म्हणून हे सगळं वेद, उपनिषद, शास्त्र या सगळ्यांनी काय सांगितलेलं, एक शब्दाचं महत्व सांगितलेलं आहे. भगवंत म्हणजे काय, आनंद. ब्रह्मसूत्रामध्ये पण काय भगवान वेदव्यास म्हणतात की परमात्मा कसा आहे, एक शब्दात सांगायचं तर आनंदमय आहे तो. आता विषयाचा आनंद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण तो एक तुच्छ आनंद आहे. आणि भगवंत कसा आहे, तर त्याच्या एक तुषार नाही आनंदाचा सागर आहे म्हटलेलं आहे. असा हा सगळा काय म्हटलेले आहे, अखिल लोकदायक विश्रामा. म्हणून सगळे योगी, सगळे जण काय या आनंद सिंधू रामामध्ये लीन होण्यासाठी, रममाण होण्यासाठी सतत प्रयत्न करतात. किती सगळे सर्व संग परित्याग करून, सगळं सोडून देऊन या आनंदाच्या प्राप्तीसाठीच झटतात. म्हणून जीवनात काय म्हटले, श्रीरामाची आराधना करा, सगळं जग सुटून जाईल. कारण सगळं जग सुटणारच आहे, पण हा राम मात्र जो आहे ना, तो कधीही न सुटणारा, नित्य आपल्या सोबती असा एक सर्वस्व असा तो राम आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, मज रघुनाथा परता ये जगी आणि कोणी नाही. असा हा अयोध्येचा रघुनाथ म्हटलेला आहे. आणि अशी ही देह ही अयोध्या म्हटली, आणि या देहाचं संपूर्ण संचालन ज्या आनंद सागरातून होते, तो आनंद सागर म्हणजेच राम आहे. आणि म्हणून श्रुती, स्मृती, पुराण सगळे जण भगवंताचं काय करतात, एकच नाव घ्यायला सांगतात की राम नाम घ्या. आता उपनिषदामध्ये वगैरे पण ओंकाराची सांगितलेली आहे, पण ओंकाराच्या पेक्षा राम नामाची उपासना सगळ्यात श्रेष्ठ म्हटलेली आहे. म्हणून सगळे परमश्रेष्ठ जे काय परमहंस महात्मे जे आहेत, ते सुद्धा उत्तमोत्तम व्रताचं पालन करतात, पण त्यांना सुद्धा राम नाम घ्यायला खूप आवडतं. रमनते योगिनो अस्मिन. म्हणून इथे दोन एके म्हटले की ओम हे सुद्धा भगवंताच नाव आहे. तस्य वाचक प्रणवा म्हणजे ओम असं पतंजली म्हणतात. म्हणजे ओम अगदी काय सगळ्यात जवळ येणारे, ओमच्या जवळ कुठलं आहे तर राम हे नाम आहे. भगवंताच नाम आहे ते, आणि सगळ्यात ओंकाराच्या जवळच आहे ओम आणि राम. दोन्हीत काहीच फरक नाही. ओंकार म्हणा का राम म्हणा, म्हणजे उच्चारण शास्त्राप्रमाणे परिणाम काय आहे, दोघांचा उच्चार केला तरी परिणाम एकच असतो. पण राम मध्ये जो गोडवा आहे ना, तो काय ओमपेक्षा निराळाच आहे. म्हणून एक संत एकनाथ महाराजांनी खूप छान वर्णन केलेलं आहे की ओम आणि राम यांच्यामध्ये तत्वता अंतर काहीच नाहीये, पण माधुर्यात अंतर आहे. जसं वितळलेलं तूप आणि थिजलेलं तूप याच्यात फरक असतो की नाही. की वितळलेलं तुपापेक्षा थिजलेलं तूप जास्त गोड लागतं. जसं आता दुसरं उदाहरण की ब्रेडला बटर लावतात. आता बटरचे लोणी जे घट्ट छान थिजलेलं असतं, ते अधिक चविष्ट लागतं की नाही. त्याच्यात मिष्टता जास्त येत असते, गोडी वाढत असते. तसं उदाहरण, गारांचा पाऊस पडतो, लहान मुलं धावत गारा गोळा करण्यात जातात. आता गारा म्हणजे काय, पाणीच आहे ना, पण गारेचा आनंद, त्याच्यामध्ये जी मजा आहे ना, ती वेगळीच असते ना. तसं इथे म्हटलेलं आहे
की असा हा राम काय आहे, राम रूपाने घनीभूत झालेला आहे तो. आणि त्यामुळे तो आनंद असा घनीभूत आनंद आहे. म्हणून राम नाम म्हणजे काय म्हटलेलं आहे, सुखाचा सागर, चित्ताला परम विश्रांती देणारा. दुसरं पुन्हा असं आहे की ओम मध्ये कटकटी खूप आहे. हं? ओम सगळ्यात श्रेष्ठ आहे. हं? पण त्याची उपासना करायला खूप मर्यादा आहे. त्याचा काय आहे, प्रत्येक जण अधिकारी नसतो. परिणाम पण कसा त्याच्या वेगळा वेगळा आहे. हं? कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, पात्रता वेगळी असते आणि त्याप्रमाणे त्याला साधन करायचं असतं. म्हणून शास्त्रीय पद्धतीने बघितलं तो ओमच्या उपासनेला खूप नियम आहेत. पण त्याचा परत जप कोणी करावा, केव्हा करावा, किती करावा, कसा करावा, असे बरेच तंत्र आहे त्याच्यामध्ये. हं. म्हणून त्या सगळ्यांकडे काय आहे, सुलभ साधन असं म्हटलेलं नाहीये. पण रामनामामध्ये काहीच कटकट नाही. कोणी करावा, केव्हाही करावा, कसाही करावा. हं. सगळ्या बंधनाच्या अतीत असलेलं असं हे भगवंताचं दिव्य नाम. हं. आणि परिणाम काय आहे, जेवढा ओंकाराने मिळतो तेवढाच परिणाम राम नामाने पण मिळतो. म्हणून दुसरा अजून एक मुद्दा सांगून आपण थांबूया, की रामनामामध्ये र आणि म हे 3 वर्ण आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अग्निबीज आहे, सूर्यबीज आहे आणि चंद्रबीज आहे. हं? आता हे सगळ्या पातकांना जाळून टाकतं अग्निबीज, आणि चंद्रबीज का शीतलता प्रदान करतं. म्हणून हे दिव्य नाम आहे. म्हणून जीवनामध्ये नुसतं राम राम करीत राहिलं ना तरी उद्धार होऊन जातो. नुसताच उद्धार होते, उद्धार तुमचे दार ठोठवत तुमच्या दारात येतो. हं. आणि आता वाल्मिकींनी काय केलं, दुसरं साधन रामाचा जप केला ना, की ते कसे होते, किती पतित आणि कुठे पोचले. म्हणून समर्थ म्हणतात, बहु चांगले नाम या राघवाचे, अति सादरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हे ती कैवल्य साचे. आणि म्हणून महर्षी वसिष्ठांनी त्या बाळाला मांडीव घेऊन राम हे अति सुंदर नामकरण केलेलं आहे. वेळ आपलेला झालेला आहे. आज आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.